बिरू, अरे नवीन सुरुवात म्हटल्यावर अशा अडचणी येणारच। एक्झॅक्टली भाऊजी, आई म्हणाले ते एकदम रियालिटी आहे बघा। नाही म्हणजे आईना बी फॅक्टरी स्टार्टअप करताना हाऊ मेनी अडचणी आल्या असतील, पण आई फायटिंग करत राहिल्या। तुम्ही तर पैलवान आहे, तुम्हाला बी सक्सेसफुल होईल, डोंट टच वरी। आई, मला जरा पैसे हवे। कशासाठी? कशासाठी म्हणजे अकॅडमीची बिल्डिंग बांधायची, म्हणजे हातात पैसा नको? नाही मान्य, लेखा बजेट देणार आहे, पण त्याला वेळ आहे ना, तोपर्यंत माझ्याकडचे इन्व्हेस्ट करायला लागतील ना। मजुरांचा पगार आहे, विटा सिमेंट वाळू सगळं मटेरियल आहे, लागणारच ना। हो, पण ही जबाबदारी तू स्वतः भांडून मागून घेतली होतीस आमच्याकडनं, मग पैशाची तरतूद तुलाच करावी लागणार। वाटलंच होतं तू असेच हात वर करणार। नाही, तुझ्या नवऱ्याचं सपान तुझा धाकला लेख पूर्ण करतोय म्हणून त्याला अकॅडमी बांधून द्यायची, पण तुझ्या थोरल्या लेकाला जरा पण मदत नाही करायची। पद्धत चांगली का तुझी? शिराकर, आईंशी टॉकिंग करताना जरा रिस्पेक्टफुली टॉकिंग करा की। तू मध्ये बोलायची काही एक गरज नाहीये। ठीक आहे, उद्या फॅक्टरीवर ये, मी देते तुला चेक। चेक? चेकचं मी काय करू? अगं, मजुरांचे पेमेंट करायचे म्हणजे मला कॅश लागेल। बरं, बँकेतनं पैसे काढून मागवतो बस। शिराकर, तुम्ही अकादमी बांधायला स्टार्टअप करायचे, पण अगोदर पैलवान तरी यायला पाहिजेत ना? नाही म्हणजे मी आपलं सावधगिरीचा इशारा म्हणून ऍडवाइस करायली भाऊजी। एकीकडे शिराळकर अकादमीची बिल्डिंग बांधून रेडी करायचे आणि दुसरीकडे पैलवान नाही म्हणून ती लेखा बॉडी काढून घ्यायची, मग मिडल आपलंच नुकसान होईल नाही का, म्हणून म्हटलं। हिचं बोलणं रास्त आहे, पण भिरू आणि प्राजक्ता प्रयत्न करतायत, त्यांना पैलवान मिळणारच। धनंजय, तू हे आता काम सुरू कर। शिराळकर, आईंनी टोटल कॅश दिल्यावर टोटलच्या टोटल कॅश त्या अकादमीच्या कामासाठी वापरू नका, थोडी कॅश साइड बिझनेस करून ठेवा। काय थोडी? मी सगळीच्या सगळी कॅश बाजूला ठेवणार आहे, तू काळजीच करू नकोस। पण तोपर्यंत तू आई समोरचं चांगुलपणाचं सोंग चालवलंयस ना, ते चालू ठेवायचं। आई समोर तुझा प्रामाणिकपणा खरा वाटला पाहिजे। खरा वाटलं पाहिजे म्हणजे? आता वरवर वाटतोय। वाटणार शिराळकर, एकदम रियालिटी वाटणार, यू डोंट टच वरी। म्हणून तर मी जरा स्लो मोशन मध्ये एकदम काम करायले। बघाच तुम्ही कसं करते सगळ्यांचं सायलेंट मोडवर नेटवर्क चॅट। झाले येऊ दे, मला सकाळपासून हंग्री आहे मी। पवे खायचे, पवे पवे। अयो, लेमन विसरले वय। Where is the lemon? Mama, in front of your eyes. Take this and go. हा पवे खायचे, पवे। लेमन टेस्टिंग वाढणार पव्यांची। लेमन हातात, पवे गायब। अयो, सांडले का काय कुडमी? पवे पवे सांडले पण नाही कुडं। पवे आणले, लेमन आणला, पवे गायब। पवे कसे गायब? पिलिया, वेर इज माय पोहे प्लेट?
मम्मा आता तूच घेऊन गेलीस का नाही? हा पण मेले मी पण नाही आता बाहेर. हाऊ पॉसिबल? इन फ्रंट ऑफ माय शेल्फ आता इकडनं घेऊन गेलीस का नाही? हा पण नाहीये ना बघू, चल चल. हो वे प्लेट मी तिथं ठेवली. कम हिअर ओनली अँड शी दिस इज अ पोहे. व्हॉट दिस? बट वेअर इज द पोहे इज द. ही प्लेट रिकामी झाली कशी एम्प्टी. तूच केलीस मम्मा म्हणून एम्प्टी. यू ओनली इटिंग पोहे आणि प्लेट रिकामी केलीस. आता काय तुला आणखी पोहे देऊ मग बाकीच्याला काय खायला घालू ग? काय दिवसभर परत परत पोहेच बनवत बसू? ऑल डे हेच काम आहे मला. पिल्या मिने हे फळ चिरून ठेवलंय, खाऊन घे. काय हो सतत ना तो फोन डोळ्यासमोर धरून धरून भास व्हायला लागलेत तुम्हाला. म्हणे फळं चिरून ठेवले. कुठे आता तर चिरून ठेवली तुम्ही इथं सफरचंद. राहू द्या राहू द्या. बोलाची कडी बोलाचाच भात आणि बोलाचीच फळं तुमची. झालं का सुरू? लागली का कावायला लगेच? थांब दुसरं चिरून आणतो मी. पिल्या लिसन करून ऐक माझं. मला तुझं काही ऐकायचं नाहीये मम्मा. पिल्या मी रियालिटी सांगायले मी पवे खाल्लेले नाहीये. मम्मा डोंट लाईक शट माउथ. वहिनी आणखी एक सफरचंद द्या बरं. भाऊजी सफरचंद फिनिश. अहो तुम्ही स्वतः चिरून नेलं की लास्ट वन होतं. तुम्ही पाहिलं होतं ना हो मी सफरचंद नेलंय ते. येस. मग मीनूला सांगा बरं तसं. तिला वाटायला की मी सफरचंद नेलंच नाही. हाऊ पॉसिबल? अहो बाहेर टेबलावर ताटली रिकामीच होती. चिरलेलं सफरचंद गायब झालंय. हा हा मम्मा नाउ दिस इज व्हेरी व्हेरी बॅड. अगं भाऊजींनी मेनूसाठी चिरून ठेवलेलं फ्रूट ते बी खाल्लंस तू? लंडनच्या राणीची शपथ. आय नो इटिंग पोहे, आय नो इटिंग फ्रूट. गुड मॉर्निंगच्या सकाळ जर ना हंग्री आहे मी. हो बंडा काकी, अहो मीनू पुटुशी आहे ना, तिचा नाही निदान बाळाचा तरी विचार करायचा. काय बाई आहे. अरे मी पोहे व्हॉट? धर कांदा खाता. लास्ट रे. लास्ट 50. व्हेरी गुड. बरं चला पुरा खाऊन घेऊया. हा अगं बाई अंडी कुठे गेली? सकाळी उकडून आणून ठेवली होती ना वर. बाय बाय मी स्वतः आणून ठेवलेली. तायडे या भोपळ्यानं फस्त केली की काय? म्हणूनच असा डारेडूर कोल्हापूर झालाय. चिन्या उठकी मारदा. काय झाली काय तालीम? तालीम झाली आमची. ही अंडी कशी काय खाल्लीस तू? ए अंडी ए मी नाही खाली अंडी. अरे मी तर राखण करतोय त्याची. मी कधी खालाय का खुराक तुमचा? असं झोपून कोण राखण करतो? का तुझं काय चोरीला गेलं काय? वैताग झालाय नुसतं काही कळणं झालं. आईच्या बिळात नागोबा येऊन बसलाय. ए नागोबा नाही म्हणायचं मला. अरे तुला नाही रे चिनी. काय झालं भाऊजी? अहो मिनीसाठी सफरचंद चिरून ठेवली होती, गायब झाली. अरे इकडली खुराकाची अंडी बी गायब झाली. हे बी बंडा काकीच काम असणार आहे. आता वहिनी शाळा गेल्यात मध्ये त्यांची. तायडे त्याच्याकडनं खचून व्यायाम करून घेतला पाहिजे. हा आय नो इटिंग तरी बी पिल्या मला स्टाकिंग. हो बंडा काकी काय? या की जरा आखाड्यात या. चोरून काढलेलं जिरवतोस तुमचं. काय हो बंडा काकी, आमचा खुराक खाल्ला तो खाल्ला, पर पोटोशी मिनूताईंना बी सोडलं नाही तुम्ही.
मी काही कोणाचं चोरून इटिंग केलेलं नाही. हा, उलट माझेच पोवे व्हॅनिशून गायब झालेत. सकाळपासून हंग्री आहे मी आणि आता तुमच्या बोलण्यानं जास्त अँग्री व्हायले. एक 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 मिनिट. पोहे, कापलेले सफरचंद, उकडलेली अंडी, हे सगळंच गायब आहे. पण हे गायब केलं कुणी? चोर गच्चीवर दडून बसलाय. चला आपण बघूया. पुप्प्या, चमारी, धरा याला. तुला पकडायले. काय झालं? एक मिनिट थांबा थांबा. कोण आहे बाळ? आई, ह्योच तो हुप्प्या, आपला पहिला पैलवान. ह्याची आई ह्याला परत घेऊन गेलती. हो, अगं किती गोंडस आहे बाळ. गोंडस? वांड आहे वांड. ललिताबाई, तुम्हाला सांगायला मी, यानं माझ्या प्लेटी मधले पवे, मीनूच्या प्लेटी मधली फ्रुट्स आणि यांच्या खुराकाची सगळी अंडी एकट्यानं खाल्ली आणि आज ओनली माझ्यावर आला. मी हंगरी ती हंगरीच. आता मी याला सोडणार नाही. ओ बंडाबाई थांबा. लहान पोरग आहे, खाल्लं असेल त्याने, त्यात काय एवढं? हुप्प्या, अरे चोरून कशाला खायचं? तू मागून घ्यायला पाहिजे होत. आम्ही काय दिलं नसतं काय तुला? बर, आमच्या सगळ्यांपासून लपून तू इकडे कवा आलास रे? केव्हाच आलोय मी. घरी आई मारते मला आणि खायला बी देत नाही. मी कुठे कुठे काम करतो आणि खातो. हे बघ बाळा, तुला काय खावंसं वाटलं ना का मला सांगायचं, मी देईन बनवून. हे बघा साहेब, हे असे लालूच दाखवून फितवाले माझ्या लेकराला. अरे कुणी बी काय बी सांगताय, तू जातोयस? खुळा आहेस का? ललिताबाई, हा सगळा काय प्रकार आहे? आमच्याकडे तक्रार आली आहे, यांच्या मुलाला तुम्ही ऊस लावून पळवून आणलंय. पळवून? इन्स्पेक्टर साहेब, अहो ते लेकरू स्वतः सांगायले, ते स्वतःच आलाय आमच्याकडे. त्याला काय कळतंय? बार काय त्यो? हो, मग तरी बी तुम्ही त्याला मजुरीला पाठवताय. इन्स्पेक्टर साहेब, हे बसतंय का तुमच्या कायद्यात? सांगा आता तुम्हीच. आणि इन्स्पेक्टर साहेब, मुळात ह्या बाई हुप्प्याच्या सावत्र आई आहेत आणि त्यांचं वागणं बी तसंच आहे. त्यांना आम्हाला काय काय सांगितलंय ना ते जरा तुम्ही बी ऐक. हुप्प्या, बाळासाहेबांना सांग समजा खरं खरं. मला घरला नाही जायचं. मला सगळे त्रास देतात तिकडे. माझे आबा देवा घरी गेले तेव्हापासून हे सगळे मला त्रास देतात.
आई मला दुकानात काम करायला लावते आणि मी जर नाही म्हटलो तर मला खूप मारते. हे बघा. अगं बाई, अहो केवढं मारले बघा. हा काय प्रकार आहे? अहो ते लेकराला वळण लावावं म्हणून कधीतरी हात उकरावा लागतो, त्यात काय एवढं? ओ ताई, मी बी माझ्या मम्मीचा मार खाल्लाय लहानपणी, पण कवा घरातनं पळून जायची येळ नाही आली माझ्यावर. तुम्ही हे काय चालवलंय? हुप्प्या, बाळा सांग खरं खरं, ह्यात तुला काय काय त्रास देतात ते? कामाचे पैसे माझी आई स्वतः घेते. मला खायला बी मिळत नाही. मला नाही जायचं तिच्या सोबत, मला इकडेच राहायचं आहे. इकडे मला खायला देतात, माझे लाड करतात सगळे. इन्स्पेक्टर साहेब, यांनीच फूस लावून हे सगळं बोलायला लावलंय माझ्या लेकराला. बस. अहो आई आहात का कोण आहात तुम्ही? यासारखे लेकराचे असं वागताय आणि वर खोटं बोलताय तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, जे काय आहे तो तुमच्या समोर आहे. अहो किती छळ मांडला याचा यांनी. अहो आम्ही काही याचे कोणी नातेवाईक नाही, पण आमची स्वतःची कुस्तीची अकॅडमी आहे. माझ्या लेकरानं आणि सुनेनं याला इकडे आणलंय कुस्ती शिकायला. भाईसाहेब, आम्ही अकॅडमी मध्ये याचा नीट सांभाळ करू. त्याचं शिक्षण, त्याचं कुस्ती प्रशिक्षण, खाणं पिणं राहणं समद सांभाळू. फक्त तुम्ही याला यांच्या सोबत पाठवू नका. शेवटी लेकराच्या भविष्याचा प्रश्न आहे. ललिताबाई, वीरेंद्रराव, तुम्ही याचा सांभाळ कराल यात मला शंका नाही. हा मुलगा इथेच राहील, शिराळकरांच्या अकादमीत. वीरेंद्रराव, याच्या ऍडमिशनची कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील, तरच मी ही परवानगी देऊ शकतो. करतो की सादर, लवकरच आणून देतो तुम्हाला. ठीक आहे, मी वाट बघतो. हुप्प्या, अरे तू घाबरू नगस, आता तू हाय आमच्या सोबत. ये. आता तुला कुणी त्रास देणार नाही, आणि कोणी त्रास दिला ना तर मला येऊन सांगायचं. काय? चालेल, पण मला खायला मिळेल ना? मिळेल रे, मिळेल. खार मिळेल की मर्दा. आणि हा, स्वतःच नाव बी कमवायला मिळेल. आणि त्यासाठी चांगली कुस्ती शिकायची, सामने मारायचे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. चालतंय की. आता मला कुस्ती बी यायला लागली. दाखवू का? चल रे पिंट्या. अरे अरे चल. अरे 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 हे काय आहे? काय करा नाही पिंट्याचं आता. अरे काय घाबरतेस पिंट्या? नडकी बिंदास्त चढाई कर. अरे पिंट्या, अरे काय घाबरते? नडकी भावा. चल रे हुप्प्या. गेलं पिंट्याला. अरे काय पिंट्या, मर्दा एवढे डाव शिकवलेत तुला, टाकी एखादा डाव. तर अरे पाड गेला का? शाबास शाबास शाबास.
श्रीपतीराव शिराळकर कुस्ती संकुल इकडेच आहे ना व?